लातूरकर या ठिकाणी जमलेली आहेत. ही सर्व दृश्य आहेत लातूर शहरातली. लातूरमध्ये मनोज जरांगे पाटील पोहोचलेत आणि सर्व लातूरकर या ठिकाणी सज्ज झाले. ते मनोज जरांगे पोस्टर आहेत. माझ्या दारात कुठलाही नेता आला न पाहिजे आणि गरजवंत मराठ्यांना आरक्षण ओबीसी मधूनच पाहिजे. ही पोस्टर या ठिकाणी संपूर्ण लातूर शहरामध्ये झळकताना आपल्याला पाहायला मिळतात. हे गरजवंत लातूरकरांचा लढा आहे आणि या ठिकाणी लातूरकर सज्ज झालेले आहेत. लातूर या शहरातली सर्व दृश्य आपण पाहतो आहे आणि लातूर सज्ज झालंय मनोज जरांगे पाटलांच्या
कधी न येणारा एकत्र मराठा एकत्र येऊन दाखवला. कधी म्हणायचे आरक्षण मिळणारच नाहीये, ते आरक्षण मराठा समाज मागतोय. जे आरक्षण मिळणार नव्हतं तेही मराठ्यांनी मिळवून दाखवलं. शेवटी मराठ्यांचा एकजुटीचाच विजय झाला. या मराठ्यांच्या एकजुटीला राज्यातूनच उपोषण केलं. 5 पक्षांचे सरकार आले पण मराठ्यांना नाही उपोषण केलं. शेवटी 57 लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या आणि मराठा समाज आरक्षण केला. 57 लाखाच्या माध्यमातून त्यांच्या परिवारांना आरक्षण मिळालं. एकूण अंदाजे 1.25 करोड मराठी आतापर्यंत ओबीसी आरक्षण आले. आता विषय राहिला ज्या मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या नाही ही पण जास्त फॅनची आवश्यकता नाही, नंतर इथून आता विषय राहिला सगळ्याच वयाला मराठ्यांना आरक्षण मिळाले. नोंदीच्या नुसार ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्या नोंदीच्या आधारावर ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना आरक्षण द्यायचं सगळ्या सोयीच्या माध्यमातून असा विषय सरकारनं ठरवला. सरकारने त्यावेळेस 4 न्यायाधीश सोबत आणले, मंत्री आणले, सचिव, आयोगाचे अधिकारी, कायद्याचे अभ्यासक, घटनेचे अभ्यासक, आरक्षणाचे अभ्यासक आणि मागासवर्ग आयोगाचे सुद्धा अभ्यासक, जेणेकरून मराठा समाजाचा सगळ्या सोयऱ्यांना ओबीसी आरक्षणात कसं घालता येईल यासाठी जवळपास 6.5 घंटे अंतर्वाईक बसून चर्चा केली आणि नंतर सगळ्या सोयऱ्यांना फायनल करण्यात आलं. सगळ्या सोयऱ्यांना कायदा टिकवणं जबाबदारी सुद्धा सरकारची. पण आधी सुद्धा सरकारनं काढली 2012च्या 2001च्या कायद्यानुसार 2012च्या कायद्यात दुरुस्ती करायची आणि मराठ्यांना सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून आरक्षण द्यायचं. मायबाप मराठ्यांनो एकदा सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाली की या महाराष्ट्रातल्या घराघरातल्या करोडो मराठ्यांचं कल्याण झालं म्हणून सांगा आणि ती अंमलबजावणी आपल्याला घ्यायची. आपले सरकारशी जे विषय ठरले सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी, हैदराबादचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट, 1881 ची जनगणना, 1902 ची जनगणना याविषयी सरकारकडे आपण जी मागणी केली ती सरकारनं मान्य केली. हे सगळं सरकारला घ्यावं लागणार आहे. अंतरवाढीसह आजपर्यंत महाराष्ट्रातले सगळे गुन्हे शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ आणि तालुका स्तरावर स्थापन केलेल्या सगळ्या तहसीलदारांच्या माध्यमातून समित्या हे सगळे कामं यांनी सगळ्यांनी कामं आपल्याला जबाबदारीने केलं पाहिजे हे सरकारनं मान्य केले आणि 2-3 ज्या मागण्या ठरलेल्या त्याप्रमाणे झाल्याशिवाय हे आंदोलन बंद होत नाही. कितीही ताकद सरकारने लावली तरी हे आंदोलन बंद होऊ शकत नाही म्हणजे असं झालेलं असताना नागपूरच्या अधिवेशनात सरकारने सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी 15 तारखेला विशेष अधिवेशन घेऊन सांगितलं. तुम्हाला सगळ्यांना स्पष्ट आवाज येतोय का? 15 तारखेला विशेष अधिवेशन सरकारनं बोलायचं ठरवलं पण फडणवीस साहेबांनी डाव साधला. एक डाव टाकायचा आणि हा डाव यशस्वी होतो का कसा बघायचा. तुम्हाला प्रामाणिकपणाने या लातूर शहरातल्या बांधवांना आणि जिल्ह्यातल्या बांधवांना सांगतो, लातूर शहरातून महाराष्ट्रातल्या समाजाला सांगतो
मी कधीच राजकारण करत नाही. माझा उद्देश माझ्या गोरगरीब मराठीच्या लेकरांचं कल्याण झालं पाहिजे एवढाच माझा उद्देश. पण मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला गेलो कोणत्या पक्षाचा असो कोणत्या जातीचा असो त्याला सोडीतच नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक शब्दही 6 महिन्यात बोललं. मला कुणीही दाखवू द्या, मला राजकारण करायचं म्हणून करत नाही किंवा कोणी त्यांचा द्वेष करतोय म्हणून आपण जे करावं या तत्वाला मी मोडत नाही. त्याचं कारण तर तसंच समुद्रासारखा माझा समाज, मोठा समुदाय या राज्यात आणि या समाजाला मी मायबाप मानले त्याचा मुलगा म्हणून काम करतो म्हणून मला जबाबदारीला बोलावं लागतं. एखाद्या नेत्यावर कोणी राग व्यक्त केला म्हणून मी नाही राग व्यक्त करतो. पण देव जर चुकला तर तुम्ही शोध घेऊन बघा. 7 महिन्यापासून यामध्ये होईल. जो बोलत त्यालाच मी बोललो, जो कोणी बोलला नाही त्याला परत मी बोलू शकत नाही, मी अंगावर घेऊ शकत. पण बोलला तर ते किती ताकदवर असला तरी त्याला नीट केल्याशिवाय सोडत. देवेंद्र फडणवीस साहेबांनी 6 महिन्यात एक शब्द बोललो पण त्यांनी टाळा. ज्यावेळेस आपल्याला मुंबईला आपल्याला मोर्चा घेऊन आपण चाललो होतो त्यावेळेस त्यांनी माझ्यावर ट्रॅप टाकला. याला गोठवायचं किंवा बदनाम करायचं जे काय करता येईल 860-70 लोक त्यांनी तयार केले. परंतु ते षडयंत्र त्यावेळेस हाणून पाडलं. कारण मला अगोदरच नाही झाल्यामुळं कोणत्या मंत्र्यांनी त्यांना पाठवलं, कोणत्या आमदारांनी केलं आणि यांच्या पाठीशी मुख्यमंत्री का उपमुख्यमंत्री हे सगळं मला माहीत झाल्यामुळं त्यांनी बहुतेक ते षडयंत्र जागेवर थांबायला लावलं. तेच पुन्हा त्यांनी या अधिवेशनाच्या निमित्तानं करायचं ठरवलं. ते कुठपर्यंत पोहोचले 20 तारखेचं अधिवेशन होईल. 20 तारखेच्या अधिवेशनात त्यांनी टाळ टाकला. तुम्हाला थोडा वेळ आहे ना बोलू ना, कारण विषय सुद्धा तेवढाच महत्वाचा. कारण आपल्या लेकरा बाळांच्या आयुष्याचा प्रश्न आपल्याला समजणे तेवढंच गरजेचं. त्यांनी 15 अधिवेशन 20ला घेतलं. त्याचा काळ सुद्धा लगेच सांगतो. अधिसूचना काढली तिथे हरकतीची तारीख दिली 16. बघा तिथं पण दावा हरकती मागवण्याची तारीख दिली 16 आणि अधिवेशन ठेवलं 15. मी ओळखलं सगळ्या सोयऱ्याच्या विशेष दिवसासाठी कारण हरकतीचा 1 दिवस जास्तीच आहे. मी 10 दिवस घेऊन गेलो. सरकार 20 ठेकायला 15चं 20 वर गेलो. 20च्या अधिवेशनात सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी होईल असं महाराष्ट्रातला माझा मराठा समाज डोळे लावून बसला. परंतु देवेंद्र फडणवीस शेवटी कावा केला, डाव टाकला. त्यांनी अंदाजा घेतला 10% आरक्षण आपण देऊन बघू. स्वीकारलं मराठ्यांनी तर सगळ्या सोयऱ्यांची द्यायची गरज नाही असं त्यांच्या डोक्यात. 2018ला आरक्षण दिलं, ते रद्द झालं. त्यावेळेस मराठ्यांनी राज्यात बोलावं लावलं. कारण माझा मायबाप समाज खरं सांगतो नाही भोळा आहे, खूप विश्वास ठेवतो आणि त्याच विश्वासाचा घात झाला. 2018ला आरक्षण दिलं. मराठ्यांना वाटलं पिढ्याला फार आरक्षण नव्हतं, आपल्या लेकरा बाळाचं कल्याण होईल म्हणून आनंदाच्या भरात मराठ्यांनी 2018ला बोलावं लावलं. पण ते आरक्षण एका वर्षाने ते 10% देण्यानं त्यांनी त्या दिवशी त्याला मंजुरी दिली. बघा विरोधी पक्षासह सत्ताधाऱ्यांनी सगळ्यांनी एकमतानं त्याला मंजुरी दिली 10%. याच्या अगोदरचा दिवस आठवडा ज्यावेळेस आंदोलन 2-3 महिन्यावर होतं त्यावेळेस सगळ्या पक्षांनी मिळून ठराव घेतला होता की सरकारला 1 महिन्याचा वेळ द्यावा, तुमच्या मागणीप्रमाणे आरक्षण दिलं जाईल. आपण त्यावेळेस सरकारला 40 महिन्याचा वेळ दिला. त्यावेळेस त्यांच्याकडून झालं नाही. पुन्हा सर्व पक्षीय नेत्यांनी ठराव घेतला. एकमतानं मंजुरी दिली. आता ते आरक्षण टिकणार नाही त्याचीच मंजुरी दिली. त्यांच्या डोक्यात काय होतं 2018 सारखा जर बोलावं झाला
तर ही निवडणुकीत आपल्याला मराठ्यांचा वापर करता येईल. कारण 2018ला आरक्षण दिलं 13%, पण मराठ्यांनी जागेवर उपकार फेडला. माझा मराठा कोणाचा उपकार ठेवत नाही. 106 आमदार त्याला निवडून मराठ्यांनी दिले. तेव्हा डाव ह्यावेळेस त्यांचा होता. 10% आरक्षण द्यायचं आणि ही निवडणूक मारून न्यायची. आरक्षण जर रद्द झालं तर मराठ्यांना सांगायचं आता त्याला आम्ही काय करावं, ते कोर्टात हे आम्ही मोठमोठाले वकील लावलेत, ते मिळणारच हे, न्यायालयाच्या प्रक्रियेला कोणी काही करत नसतं, तुम्ही जरा दम धरा. पण मराठ्यांचं नशीब इतकं चांगलं आहे, मराठ्यांचं नशीब खरंच बलवंत आहे. निवडणुकीच्या आधीच मान्य न्यायालयाने सांगितलं या नोकर भरतीत मराठ्यांना त्याचा उपयोग करता येणार नाही. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी एका दगडात 2 पक्षी मारले मराठ्यांचे. 20 तारखेला 10% आरक्षण दिलं, 26 तारखेला अंमलबजावणी केली. म्हणजे हे 10% मराठ्यांच्या पोराला वापरता येईना. आणि 26 तारखेला EWS पण रद्द केलं. म्हणजे मराठ्यांना EWS म्हणून सुद्धा फॉर्म भरता येणार. एका दगडात 2 पक्षी मारले म्हणजे मराठ्यांचं उभं आयुष्याचं पोराचं वाटोळं केलं. यामुळे मी ते आरक्षण स्वीकारत नव्हतं. काही आपले महाभाग मराठ्यांचे मंत्री आणि आमदार त्याच्या नेत्याकडून बोलायला लागले आणि म्हणले देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी 10% आरक्षण दिलंय, हा मुद्दाम घेत नाही, हा लोकांच्या जीवावर मुद्दाम अति आंदोलन करतो, ह्यो कमी स्वीकारत नाही, 10% आता टिकणार आहे. आमच्याच साहेबांनी देवेंद्र साहेबांनी दिलंय, देवेंद्र साहेबाचा मान राखला पाहिजे. मान राखायला काय तो का पाहू नाही आमचा, आमच्या पोराचं व्हायला लागलं वाटलं तो आपण मान राखतो रे. आणि बोलायला कोण, हे मराठ्याचे आमदार मंत्री हे टंबळे गाचपाण्याकडून आणले रे. काय निवडून जाणार यांना, आपल्या लेकराचं वाटोळं करून लागले ना, आपल्या लेकराच्या मुंडक्यावर पाय द्यायला हे निवडून आणून. तुम्ही आम्हाला बरबाद करायसाठी माझा मायबाप म्हणून तुम्हाला पसत नाही, मुलगा म्हणून विचारतो. तुम्ही आमचे मुर्दे पाण्यासाठी यांना निवडून आणलं का? आम्ही आयुष्यभर अन्याय सहन करायचा की यांचा? मी पुन्हा सांगतो, राजकारण माझा मार्ग नाही, मला राजकारणाशी देणं घेणं नाही. माझं देणं घेणं आरक्षणाचे. पण जेव्हा आरक्षणाच्या विरोधात बोलून तेव्हा मराठ्यांचा शत्रू आणि मराठा विरोधी म्हणजे विरोधीच. मग तो कोणत्या पक्षाचा असो त्याच्याशी काय देणं घेणं नाही. यांनी 10% आरक्षण दिलं आणि घ्या म्हणून माझ्या मागं लागलं. ह्यो ऐकत नाही, मुद्दाम करतो, ह्यो म्हणजे काय मराठा समाज आहे का? आणि मग तू म्हणजेच मराठा समाज आहे. मग मी एकदा म्हणलो नाही मी म्हणजे मराठा समाज आहे, एकदाही 7 महिन्यात. माझा मालक मराठा समाज आहे, मी समाजाचा मालक नाही आहे. मी त्यांचा मुलगा म्हणून फक्त काम करतो. पण तुम्हाला ज्या पदावर बसलेलं ना, ह्याच मराठ्यांनी बसवलेले. एका दणक्यात तुमची मस्ती उतरते नाही. तुमचा राजकीय सुपडा साफ करायला मराठ्यांना 5 मिनिटं सुद्धा लागणार नाही. मराठ्यांनी जर मनावर घेतलं तर पिढ्यानं पार उभ्या आयुष्यात तुमच्या कपाळाला गुलाल लागून देणार नाही. म्हणजे तुम्ही जाती कोण बोलायचं पण नेते कोण बोलायला लागले. आणि यांनी 10%ची अंमलबजावणी केली. मी प्रामाणिक मनानं सांगतो, अण्णासाहेब पाटलांचं, आपले सर्वांचे अण्णासाहेब जावळे पाटलांचं, विनायक मेटे साहेबांचं आणि 450 पोरांनी बलिदान दिले यांचं स्वप्न आता साकार होणार आहे. 100% साकार होणार आहे. यांनी चुकीचं आरक्षण दिलं ते मी घ्यावं तो दबाव त्यांनी माझ्यावर निर्माण केला होता. दबाव म्हणजे लांबून बरं का, जवळणीचे टप्पर नाही त्यांचे आपल्याकडे. आपण जवळ येऊन देत नसतो. तुम्ही बघितलं ना, आपल्याकडे एकदा मंत्री आल्या डबल येत नाही. एकदा चिकून दुसऱ्यापर्यंत ते म्हणतो अंतरवाली जायचं म्हणलं, ते म्हणतो तिकडं नको, त्याला एकाचा कर्ज बोलत आहे म्हणे. तिथे मी काय चुकीचं करतो? माझ्या 70 वर्ष झाला जातीला फसवताय तुम्ही. मी नाही सहन करू शकत. मी बेगडी नाहीये. मी मायबाप मानलं ना, तर मी मायबापाशी गद्दारी करणारी पैदास माझी नाही. मी नाही गद्दारी करू शकत समाजाशी. मी खोटं बोलायचं. 10% आरक्षण घ्या, त्यांचं म्हणणं काय, गुलाल उधळला नाही. याला म्हणायला 10% आरक्षण चांगलं आहे मला. आणि मी मराठ्यांना म्हणायचो
हो ते चांगलं आहे, टिकणारे घ्या. आणि करोडो पोरांचं उद्या रद्द झाल्यावर करोडो पोरांचं वाटोळं करून ते पाप माझ्या डोक्यावर घेऊन मी रस्त्याने फिरू, मी नाही करू शकत. म्हणलं आपण ते आरक्षण मागणीच नाही आमची. आमची मागणी ओबीसीतून आरक्षणाची 50% आता तेच आम्हाला पाहिजे. ते 10% आरक्षण कोणी मागितलेलं आहे? ते दोघा ठिकाणी मागितलेलं आहे. आणि ते 2-250 मराठ्यांना लागते, आम्हाला नाही. आम्हाला करोडो मराठ्यांना ओबीसीतून लागते. ते तुम्ही तुमचंच घ्या आणि टपोऱ्यावर घेऊन हिंडा देत. ती मागणी नाहीच आहे आमची. यांचं म्हणणं होतं मी ते हा म्हणावं, मी नाही म्हणू शकत. काय कारण होतं त्यांचं माहिती आहे का? 2018ला गुलाल उधळला आणि 10% आरक्षण देऊनही गुलाल राज्यात उधळला नाही. फुल टेन्शनमध्ये आले ते. म्हणले आता काय करायचं? महाराष्ट्रातला मराठा समाज हुशार आहे. अगोदर फसला विश्वासानं, आता नाही. आता तुमच्या मुंडक्यावर पाय देईल मराठा समाजानं आरक्षण घेईल. आता नाही सुट्टी. यांनी गुलाल उधळला नाही म्हणून आयडिया रचली आहे. तुम्हाला आवाज येतो पुन्हा स्पष्ट? यांनी आयडिया केली. हे यांच्यातच जमले मुंबईत 5-25 जण. ते आमदार मंत्री ती टकोची आणि एकामेकात टकोर गुलाल टाका लागले. ते एकामेकाचं त्यांच्यातच गुलाबानं भरल्या. आता त्यांचं कापल्याला पसायचे एकामेकाचे आणि असे वाकले होते, टाकमा अंगावर पळच. काही काहीच्या डोक्यावर गुलाल टाकला, त्या टकोऱ्याला केसच नव्हते, पेरून टाकेला. आणखीन चप्प्याला जर दिसतात त्यांचा बैलाचा गुलाल टाकला होता कागद. तुम्ही 10% आरक्षण देताना सगळ्या स्वाऱ्याची सुद्धा अंमलबजावणी करायला पाहिजे. तुम्ही मग गुलाल पगार राज्यात कसा आहे? तुमच्या डोक्यावर इतका गुलाल टाकला असता, दगडाने घासायला असता तरी 15 दिवस निघाला नसता. इतका मराठ्यांनी गुलाल टाकला असता. मला राजकारणाचं नाही देणं घेणं. देवेंद्र फडणवीसांना आणखी संधी. माझ्या समाजाला सुद्धा राजकारणाचं देणं घेणं नाही. आमच्या लेकरं मोठे होणार आहेत, आमच्या लेकरांसाठी आम्हाला आरक्षण द्या, हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील. पण आडवशिराचा प्रयत्न केला की तुमचा मात्र सुपडा साप राजकीय केल्याशिवाय मराठी सोडत नाही. यांचं म्हणणं आहे 10% आरक्षण घ्या, मी नाही घेऊ शकत. मग म्हणले सत्तेचा आणि मराठ्यांच्या मधला हा काटा आहे मी. ते म्हणते ते निष्ठावान आणि निष्ठावान फोडणं लय अवघड. याच्या जातीवर निष्ठा आहे, हे जातीला दैवत मानतोय, हे आपल्याला फुटू शकत नाही. माय बापा हो, त्यांचं खरं दुखणंच ते. मी त्यांना फुटत बी नाही, मॅनेज बी होत. सगळ्यात मोठं दुखणं आहे त्यांचं. कारण माझं एकच स्वप्न आहे, गोरगरिबांच्या करोडो मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन त्यांच्या अंगावर क्लास 1, क्लास 4, IPS, IAS दर्जा झालेले वर्दी मला बघायची. मी मरायला नाही भेट, मी मरायला भेट नाही, षडयंत्राला सुद्धा नाही. मग देवेंद्र फडणवीसांनी माझ्या विरोधात षडयंत्रच नाही. गुन्हे दाखल करा. ह्यो आपल्या आणि सत्तेच्या आणि मराठ्यांच्या मधला काटा आहे. हे जवळ बाजू सरकत नाही तवर आपलं काही खरं नाही. आणि ह्यो जर असाच राहिला तर ह्यो मराठ्यांना आरक्षण देऊ तर हटणार नाही आणि मग आपलं मात्र काही खरं नाही. मग खोटे गुन्हे ते जे शिकायला लावित का आपले पोरं, ते आपले पोट्टे बिले कलाकार आहेत. मी त्यांना म्हणतो नका जे शिकायला वगैरे लावी देतेच. त्या जे शिप्यावरच गुन्हे दाखल करायला लागले. नेकनूरला मुंबईत बसल्या तुमची काय ढेरी कमी व्हायला लागली का? तुम्हाला अडचण काय? त्यांचं म्हणणं आहे अमित शहा साहेब संभाजीनगरला आले, मोदी साहेब यवतमाळला आले, त्यांच्या डोक्यावर गुलाला फुलाला लागलं. मी काय करू त्याला? तुम्ही 2-3 टन आणून त्या टकोर टाकून त्यांच्या फुलं. मला करायचं काय? पैसे आमचे जनतेच्या पैशावर जगाता तुम्ही. हे तरी आमच्या घामाचे पैसे आहेत मराठीचे. त्याला मी काय करू? दुसरं ते चलो मुंबईचे नाही का बोर्ड लावले आपण, ते काढायला चालू केले पोलीस बांधवांच्या माध्यमातून. तुम्हाला जाहीर सांगतो मी, इथल्या पोलिसांचा महाराष्ट्रातला काहीच दोष नाही. हे देवेंद्र फडणवीसने सांगितलं म्हणून ते काढते. यांना दोष देऊ नको. यांचा दोष असता तर मी डायरेक्ट म्हणलो असतो यांचा दोष आहे. कारण आपल्याकडे भीड भाड नसते. आपल्या टप्प्यात आला की आपण कोणाला सोडित नाही. हो, त्यामुळे यांचा दोषच नाही. ते निवडून सांगितलं ते काढित. बरं, बोर्ड काढायला अडचण काय? त्या बोर्डावर असं काय वाईट लिहिलेलं आहे म्हणून तुम्ही ते बोर्ड काढता? त्याच्यावर असं लिहिलंय का उद्या सकाळी 11 वाजता कापाकापी करण्यात येणार आहे? मग काय लिहिता का? मग त्या बोर्डावर काही लिहिलंय का दहशतवाद्याचं केंद्र अमुक अमुक ठिकाणी तिथं प्रशिक्षण घ्यायला या?
उद्या सकाळी एकमेकाचे टंगडे मोडा. पक्षाचं चिन्ह आहे त्याच्यावर आचारसंहिता लागली का? अरे मग काढिता का नोंद? माया फोटोची एवढी धास्ती घेतली काय तुम्ही काढता का म्हणून? मी एका अधिकाऱ्यालाच विचारलं, म्हणलं साहेब ते बोर्ड तुम्ही काढता? ते म्हणलं साहेब वरूनच आदेश आहे. त्याला म्हणलं वरून म्हणलं मग आणखीन थोडा वर सरकवलं. मी वरले सरकत असतो तवाच. वर विचारलं म्हणलं साहेब बोर्ड काढायचं काय कारण? ते म्हणले पाटील वरूनच आदेश आहे. आणखीन वर सरकवलं. कमिशनरलाच फोन लावला, म्हणलं साहेब बोर्ड काढण्याचं नेमकं कारण? ते म्हणले वरून आदेश आहे. हे लपडं थेट गृहमंत्र्यापाशी गेले. म्हणजे त्यांनी सांगितले बोर्ड काढा. काय राज्य चालवता, काय स्वतःला गृहमंत्री म्हणून घेताय. एका पक्षाचा इतका मातंबर नेता, इतका उंचचा नेता, इतके चिल्लर जाळे करायला लागला. सगळं भाजप देशातला सुद्धा संपायला लागला. राज्यातला भाजपातलं संपायलाच लागला, पण देशातला सुद्धा संपायला लागला. कारण आपलीच भूमिका हरियाणा सुरू झाली. बरा फॉर्म कुठून आणलं का तुम्ही? ते एक लपडं राव डेंजर डोक्यात ताण दिलाय. सगळीकडे सुरू व्हायला लागलं. यांच्यामुळं भाजपातले सगळे मराठी सुद्धा नाराज व्हायला लागले आणि राज्य चालवायला निघाला. याला फोडीतो त्याला फोडीतो. काय फोडीतो रे? इकडं गोरगरिबांच्या लेकरांच्या अन्नात विष घालायला निघाले आणि तिकडं स्वतः पद घेऊन कायद्याचे मिरवतात. पालकत्व राज्यात तुम्ही स्वीकारायचे, राजगादी तुम्ही सांभाळायची आणि कायद्याची गरिमा तुम्हीच राखायची नाही आणि चिल्लर कामं सांगायची. अहो यांनी त्या वाघोलीच्या माता मावल्यावर सुद्धा परवा गुन्हे दाखल केले. असला गृहमंत्री हो कलंक आहे राज्याला, कलंक. आणि म्हणे करा गुन्हे दाखल नाही त्याला गुतवा. नसं ऐकत तर पोलिसाचं मी बघून घेतो. देवेंद्र फडणवीस साहेब, मला गुतवायला नाटक करायला हिंमत लागते, हिंमत. मला अटक केलं ना, हे महाराष्ट्रातलं 6 कोटी आग्या मोवळ थांबल का? आणि अटक का करता मला त्याचं कारण सांगा. कारण काय आहे का? यासाठी कोणाला असती? ज्याने 1-1.5 हजार खुनं केले त्याला, ज्याने हजारो कोटी रुपये घोटाळा केला त्याच्यासाठी. कुठे एखाद्या मोठ्या हत्याकांडाचा उलगडा होत नाही त्या हत्याकांडासाठी. एखाद्या समुद्रात मोठाले नंबर 2चे धंदे त्याचा शोध लागत नाही. ती शोध मोहीम घेण्यासाठी यासाठी माझ्याकडे माझ्या घरावर 13 सिमेंटाचे पत्रे आहेत. तो घरावर नेऊन टाकेल तो आता नागपूरच्या. ते भंगारात ऐकत नाही. माझ्याकडे आहे काय? चोराने जरी मग पाकिट आणलं तरी चोर 2 दिवस झोपत नाही. तेव्हा म्हणतो या पाकिटात कसं ते निघलं, मग पहिल्यांदा हात खाली गेलाय. माझ्याजवळ आहे काय? मीच उलट तुमच्या 7-8 मध्ये घेऊन जाईल. सगळ्यात जास्त त्यांनी 7 महिन्यात मला त्यांनीच फोन केली. मी सगळ्याकडे व्हायरल करीत असतो. मी गप्प बसत नसतो. मला सगळं माहिती. कोणी नाही माझ्या मागं, कोणीच कोणचाच राजकीय पक्षाचा नाही. माझ्या मागं माझा मायबाप समाज. तुम्हाला नाही कळायचं फडणवीस साहेब. अधिवेशन कशाचं? अर्थसंकल्पाचं. अर्थसंकल्पीय अधिवेशनात फक्त अर्थसंकल्पच मांडायचा असतो. अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिवसभर बदल चर्चा. याला अटक करा. किती बदल झाले बघाय. दिवसभर मग चर्चा. अर्थसंकल्पीय अधिवेशन काय तर अटक करा. कशामुळं? 10% घे नाही त्याला गुतवा. मी जेलमध्ये सडलो ना माय बापावर. आयुष्यभर जेलमध्ये सडलो तरी मायबाप मराठ्यांची गद्दारी नाही करणार. आणि काय म्हणले? आई बहिणीवरून बोलला. मी बाबा फडणवीस साहेब 17 दिवस पोटात काही नाही, चिडचिड होती. बोललो का नाही बोललो मला माहित पण नाही. आठवत सुद्धा नाही. बोललो असलं तर आई बहिणीची इज्जत करतो. मी छत्रपतीच्या विचारावर चाललो. मी दिलगिरी सुद्धा त्या दिवशी व्यक्त केली. तुम्हाला फडणवीस साहेब उपोषण काय नाही कळायचं. तुम्हाला जर उपोषण काय बघायचं असलं ना
8 दिवस माझ्या शेजारी येऊन बसा उपोषणाला. तुम्हाला उपोषण म्हणजे काय कळलं? कोण हवा निघते मग ध्यानात येईल तुमच्याकडून. तुमची डेअरी मागं गेलेली सुद्धा माहीत होणार नाही तुम्हाला. तुम्हाला योगा करायची गरज नाही. वजन कमी करायचं औषध माझ्याजवळ फक्त 8 दिवस इकडे या. तुमची शिर सुद्धा डॉक्टरला सापडणार नाही. फिरून मै सुद्धा सापडत याची शिरच सापडा ना. मासा चिटकली का बाई बेजार होते 10-15 डॉक्टर. एखाद्या बार शिर म्हणून हाडकाला सलाईन लावतात माहिती आणि मग म्हणते हात फुगल्यावर म्हणते हुकलं का काय बा. तुम्हाला नाही कळायचं फडणवीस साहेब उपोषण म्हणजे काय. जातीसाठी त्याग करावा लागतो. तुम्ही लोकांच्या गोरगरीब जनतेच्या पैशावर मोठे झालेला आहे. तुम्हाला त्याग नाही कळायचा. मी बोललो का नाही बोललो माहित नाही, पण आई बहिणीवरून तुम्हाला एवढं लागलं तुम्ही अख्खं सभागृह डोक्यात घेतलं. आंतरवालीच्या माय बहिणीचे डोके फुटले त्यावेळेस फडणवीस साहेब तुम्हाला नाही का त्यात आई बहीण दिसली. आमच्या आई बहिणीच्या डोक्याच्या चिंतड्या झाल्या त्यावेळेस तुम्हाला त्याच्यात आई बहीण नाही दिसली का? तुमची घरातली ती आई बहीण आणि आमची महाराष्ट्रातली मराठ्यांची आई बहीण नाही. ही तुमची नियत आणि तुम्ही आम्हाला आई बहीण शिकवणार. राज्य चालवायला निघाला. छत्रपतींचे विचार तुम्ही आम्हाला शिकवणार. आमच्या 9 वर्षाच्या लेकराच्या पायात गोळी शिरली. त्या 9 वर्षाच्या लेकराच्या त्या मुलीच्या पायातली गोळी काढताना 1.5 लिटर पाणी निघाला फडणवीस साहेब त्याच्या 1.5 लिटर. त्यावेळेस तुम्हाला आई बहीण नाही दिसली का? आमच्या आई बहिणीच्या छातावर बसून गोळ्या घातल्या त्यावेळेस नाही का तुम्हाला आई बहीण दिसली? बंदुकीच्या दस्त्याने तिथे डोकं फोडलं त्यावेळेस फडणवीसांना आई बहीण नाही दिसली का? आमच्या पोराच्या पोटात गोळ्यात आत्ताही लीलावती हॉस्पिटलला ऍडमिट केले. आणखी त्या लेकराच्या पोटातल्या गोळ्या निघाल्या नाहीत. तेव्हा नाही का तुम्हाला आई बहीण दिसली? तुमच्या घरातली ती आई बहीण आणि आमची ती आई बहीण नाही. ही तुमची नियत आणि तुम्ही मला छत्रपतींचा विचार शिकवणार. फडणवीस साहेब तुम्हाला जाहीर सांगतो मला अडवण्याचा प्रयत्न करू नका. मी नीट केल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही. मग तुमची मात्र आई बहीण आणि आमची ती आई बहीण नाही. काय केलंय वाघोलीच्या माता मावलींनी? काय केलं? रस्ता रोको म्हणून तुम्ही त्याला जेलमध्ये टाकणार. याच्यात नाही का तुम्हाला आई बहीण दिसत? तुमच्या घरातली ती आई बहीण आणि आमच्या माता मावलीला इज्जत नाही का? आमच्या मराठ्यांना प्रतिष्ठा नाही, आम्हाला अस्तित्व नाही. तुमची मात्र आई बहीण आणि आमची ती आई बहीण नाही. आता आमच्या अंतरवालीच्या काही मावल्याच्या गुडघ्यात गोळ्या आहेत. फडणवीस साहेब तिला शेतात जाता येत नाही. तिच्या संसाराचं वाटोळं झालंय. त्यात नाही का तुम्हाला आई बहीण दिसली? 350 पेक्षा जास्त पोरांनी आमच्या आत्महत्या केल्या. आमच्या आईच्या कपाळात कुंकू पुसलंय त्याच्यात नाही का आई बहीण दिसत? कोणाला शिकवता तुम्ही आई बहीण? कोणाला राज्याची भाषा सांगायला लागली? छत्रपती ते लेकरं सगळं रक्तानं माखलं होतं. त्यात नाही काही बहीण दिसत तुम्हाला? आणि आई बहिणीची भाषा सांगायला लागली. आणि हरामखोर आमदार आणि मंत्री त्यावेळेस नाही का त्यांना आमची आई बहीण दिसली? आता त्या देवेंद्र फडणवीसच्या बाजूने बोलतात. त्यावेळेस आमच्या आईच्या बाजूला बोलायचं, आजच्या बाजूला बोलायचं नाही बोलणार. आणि आज कुठेतरी शब्द बोललो तर सगळे हे मंत्री आणि मराठ्यांचे आमदार एका बाजूला बोलून मराठा जातीला टार्गेट करायला लागले. इथून पुढे चूक करू नका. आपल्या आई बहिणीची इज्जत न करणाऱ्याला भाव देऊ नका. 7 महिन्यात एकदा आमदार आणि मंत्री आपल्या बाजूने नाही बोलले. आज नेत्याला बोललो मी काय चूक केली? 7 महिने झाले टाकलं करोडोच्या संख्येनं. माझी इतर पायाच्या आत्महत्या जाणारच. तुम्हाला जर एखाद्या माणसानं 6 महिने सारखे त्याच्या घराकडे येणे घालायला लावले तर तुमची इतर पायाच्या आत्महत्या जाईल. की 6 महिने झालं तुम्हाला चक्रा घालायला लावतो. माझा करोडो मराठा समाज आज रस्त्यावर 7 महिने झाले. किती दिवस सहन करायचं आणि कशासाठी? आमच्या हक्काचं आरक्षण असून का सोडायचं आम्ही? तुम्ही म्हणताल तसं होईल असं नाही होणार. तुम्हाला वाटलं असेल मी चौकशा लावेन,
मी घाबरवीन, मी नाही राहत फडणवीसात, मी असे छप्पन तुमच्यासारखे वाटायला हवे. तुम्ही कुणाला भेव दाखवताय? ते पक्षाचे भ्रष्टाचारी ते फेवून तुमच्याकडे येतील. मी माझ्या मायबापाशी नाही गद्दारी करू शकत, आयुष्यभर जेलला चढन, पण ओबीसीतून आरक्षण घेऊन त्याशिवाय सुटू नाही. मी नाही रे जेलला जायला. माझा मायबाप समाज माझ्यासाठी मोठा आहे, तुम्ही नाही. तुम्ही कोणाला भाषा शिकवता छत्रपतींच्या विचारांची? इतका नीच विचार तुमचा असला नाही पाहिजे, इतका द्वेष मराठा समाजाविषयी तुमचा नाही असला पाहिजे. मी कधीच आकाश व्यक्त करायचा म्हणून नाही करत, जो बोलला त्याला सोडत नाही. 6 महिने झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या शब्दाचा मान ठेवून मराठ्यांनी त्यांना वेळ दिला होता. प्रत्येक मराठ्यांना वाटायचं शिंदे साहेबच आरक्षण देऊ शकते, आम्हाला नाही देणे गेलं. तुम्ही कोणता पक्ष फोडून कुंकड गेला? मराठ्यांना एक आशा होती, तो पारनेरचं एक डबड ती गिरीश महाजन, ते सुद्धा बोललो. त्याच्या मतदारसंघातले मराठी माझ्याकडे यायला लागले, ते कुणबी आहेत, पण ते म्हणते आम्ही सुद्धा मराठी आहेत. आम्हाला मराठा समाज एकत्र केल्याबद्दल तुमचा स्वाभिमान आहे. आणि हे जर तुमच्या विरोधात बोलतोय तर आम्हाला आमची जात जागी झाली. आम्ही 34% म्हणे इकडे बघतो त्याच्याकडे यावेळेस. झाला का टांगा पडली त्याचा बी? काय बोलायची गरज होती त्याला? तो काय म्हणतो, या जागचे पैसे तुमच्यासारख्या हरामीचे पैसे नाहीत आमचे. पक्षाच्या नेत्याला मराठ्याच्या आमदाराला मंत्र्याला बोललो का? मग तुम्ही कसं काय तिकडून बोलायला लागले? म्हणजे मी आंदोलन करणार तुमच्या जातीसाठी, पोरं होणार तोय मोठं, जीवाची बाजी लावणार आम्ही गोरगरीब मराठी. आयतं आरक्षण तू घेणार, केंद्रापासून राज्याची योजना तूच खाणार, आणि विरोधात तूच बोलणार. अरे धंदा. आणि बोलतो कोणाकडून नेते हो, म्हणजे तू जातीला बाप मानायचं, नेत्याला बाप मानायला लागला काय पक्षाला? मराठ्यांनी मोठं करायचं, मतदान मराठ्यांनी करायचं. आता एक काम सांगतो तुम्हाला, ते उद्या सकाळपासून करा. आपल्या आजूबाजूला बघा कोण कोण नाही, कोणत्या पक्षाचा असू दे, सगळ्या पक्षाचे कोण नाहीत भाऊ, त्याला ध्यानात ठेवायचं. आता त्याला म्हणायचं आमच्या लेकराला आरक्षण लागत होतं तेव्हा तू आंदोलनात येत नव्हता, आता तू मतदान मागायला घरात आला कसा? नुसते हातातले नुसते अशी करा पायात, तो आलाच कस काय? जेव्हा आमच्या पोराचं कल्याण होणार होतं तेव्हा तो आला नाही. आता तू आमच्या साहेबाला मतदान कर म्हणाला आलाच कसा? परत त्याच्या टायमाला बिघट होतो तो आपल्याला, त्याच्या टायमाला पण तो पंचायत समिती सरपंच सदस्य उभा राहायला, त्या टायमाला सुद्धा यांना दारात नाही उभं राहून द्यायचं. तुम्हाला मायबाप म्हणून मुलगा म्हणून सांगतो, आपल्या लेकराचा जो तोच आपला. सगळेच आमदार असे नाही आहेत, सगळेच मंत्री असे नाहीत. काही जण खूप आपल्या पाठीशी आहेत, पण काही जाणून बुजून यांना सवय लागलेली गुलामगिरी करायची, नेत्याची आणि जातीच्या मुलगीवर पायद्याची सवय लागलेली. यांचा मात्र बिमोड राजकीय कायमचा करा, यांना आयुष्यात बोलायला लागू देऊ नका. आपल्या लेकराचा वाटोळा करणारा अजिबात सोडू नका. तुम्ही वरचं टेन्शन नका घेऊ, वर मी खंडीरी, तुम्ही फक्त ग्राउंड सांभाळा. वरच्याला मी नीट करतो. एक कसा गप बसला आता, तेव्हा तर दिसणारच माहिती येवल्याचं कुठं गेलं करून. 8 दिवस झाले तो कुठं गेलाय, काय झालाय? तो काय हिमालयात गेला का मग बर्फात गार पडलाय असा? तो दिवस त्याला वाटला असं बरं झालं वय जा तो दुसरीकडे गेला, हे आपल्या डोक्यात ताण गेला, चलून दे त्यांचं त्यांचं लागलाय. तुला सुट्टी नाही. सगळ्यात जास्त मराठ्यांचा तो वाटोळा केलेला आहे. तू नुसता बोल मग दाखवतो तुला, तुला सुट्टी नाही. त्यांनी सगळ्यात जास्त मराठ्यांचा वाटोळा केला. सावध राहा, आपल्याला आरक्षण मिळवायचं. यांनी काहीही करू द्या, कोणत्याही चौकशी येऊ द्या आणि काही असू द्या, करोडोच्या संख्येने एकत्र यायचं. तुम्हाला एकदा हाक दिली ती आंतरवालीला, त्यावेळेस तुम्ही 1.5 ते 2 करोड संख्येनं मराठी आले होते. या देवेंद्र फडणवीसांनी जर अशीच गुंडगिरी सुरू ठेवली, सत्तेचा गैरवापर करून दडपशाही जर सुरू ठेवली, खोटे गुन्हे जर दाखल करायला लागला, असेच त्याचा गैरफायदा घेऊन त्यांनी जर ही दहशत नाही थांबवली तर पुन्हा एकदा आपल्याला एकत्र यावं लागणार आहे. आता आपण
900 एकर रान बघितलं, 900 एकर 6 कोटी मराठ्यांना गावाची गावं झाडून पुसून माता मावल्यासह 1 दिवसासाठी घर सोडायचं. ज्याच्या गावात चोरी होईल ते गाव पुरा आलं म्हणायचं आंदोलन. गावात आणि घरात माणसं ठेवायचं नाही. 1 दिवस आपल्या लेकरांसाठी यायचं सगळ्यांनी. कोणीच मागं वळून बघायचं नाही, कारण यांची दहशत मोडवल्याशिवाय आपल्याला पर्यायच नाही. अन्याय आपण नाही सहन करू शकत आणि आपण काय खुनं केलेलं नाहीये. त्याचे खोटे गुन्हे दाखल करतायत ना, कोणी भेऊ नका. पावत्या झाले तर काय होत नाही, वकील फुकट येत आपल्याला. कणा कण जमिना करून घ्यायचा, पण मागं घ्यायचं नाही. देवेंद्र फडणवीसांना दुसरा संकेत आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांना दुसरा संकेत सांगतो पुन्हा. तुम्ही नेकनूरच्या जेसीवर गुन्हे दाखल करायला मराठी नाही थांबले. तुम्हाला नाही भेटा तुमच्या अन्यायाला मराठी. मराठ्यांनी वसमतमध्ये किती जे शिकायला लावले ते बघा आणि आता लातूरात ते बघा. मराठी नाही मोजेल तुम्हाला. तुम्ही जितक्या चुका करताल तितका माझा फायदा व्हायला. तुम्ही खोटे गुन्हे दाखल केले की मराठ्यांचे पुढे मला येऊन म्हणायला लागले आम्ही आजात नव्हतो, मध्यात नव्हतो, तरी मला गुन्हा दाखल झाला. आता बघा काय होईल आम्ही तुमच्यासाठी. जे शिकवायला माझ्याकडे जे आमदार बोललेत ना, या आमदारातल्या मतदारसंघातले माजी पंचायत समितीचे सदस्य सरपंच सुद्धा माझ्याकडे यायला लागले. खपाट माझ्या पोटात मी खपाखप नाव सांगत असतो. मी याचा घोळा माणूस माझ्या पोट करा. त्या गिरीश महाराजांनी तुमच्या आमदाराचे सुद्धा आलेले माझ्याकडे. त्यानेच माझ्याकडे आलतो. मला कारखाना काय बेउत्तर येते. मी राजकारण नाही केलं. ते म्हणा आपला कारखाना बंद पाडलाय आणि मराठीत लोक काहीच करून द्यायला. या पोरा फोन करून सांगितलं मला शेतकऱ्याच्या विषयी तुम्ही कसं काय करता विनाकारण रे. सोडून दिलं पोरांनी आणि ते आता मराठीच्या विरोधात मला म्हणतो ते अटक कर. तुला लाज वाटली पाहिजे. तुझ्या जातीत चाल मला, तुझ्या जातीत चाल मला. तुझ्या जातीच्या लेकराचा प्रश्न आहे. करोडो लेकराचं कल्याण होणार आहे, करोडो लेकर मोठे होणार आहे. तू मराठ्यांचा आहे. नेत्यांनी एवढं प्रेम तुला नेत्यांनी मोठं केलं. माझ्या गोळाकडे मराठ्यांनी मोठं केलं आहे. काही करत नसतं. हा मला केलं काय होईल, तुला इच्छा पुरी होईल. जरा मराठ्याला लोकांना तुला समाधान लागल काय म्हणतो. तू मराठ्याचा असून जाती म्हणून बोलायला नेते म्हणून बोलतो आणि परत बोलत बसतो. तुला तुझ्या पक्षाने मोठं केलं. गोरगरीब मराठ्यांनी मतदान करून मोठं केलं तुला. तू विचारला आता काय मतदान तुला काय केलं मानणार आहे का? तो आम्ही आता अमेरिकेतून मतदान निवडून यायला मराठ्यांच्या म्हणून मोठं व्हायचं आणि मराठ्यांच्याच पोराच्या मुद्द्यावर पाय द्यायचं. हे सोडतात तुम्हाला. लय जण नाही दिला मंत्री आमदार आहे. मराठी त्यांचा हिशोब बरोबर करते. आपल्या माता माऊलींचे ओळख देवेंद्र फडणवीस ओळखते. अंगावर पडण्याचे ओळख विसरू नका. लक्षात ठेवा मराठ्यांना कोण विसरू नका. आपल्या आरक्षण मिळवायचे किती आले बोलले किती गेले किती आले किती गेले मला मिळाले. त्याच्यात मतदारसंघातले लोक माझ्याकडे येतात मला सांगते पाटील आणि त्यांच्याच पक्षाचे तो कोणाला सांगणार आणि उगा आता काम घातलेले बिलं निघून नाही काही बोलायचं नाही ते बिलं निघून टाकले. पण आम्हाला वाईट वाटलं कारण हे राजकारण थोड्या दिवसाचे. आज निवडून येतो उद्या येतो नाही माहीत नाही. पण आमच्या लेकरांना आयुष्याचं आरक्षण मिळणार राज्यापासून केंद्रापर्यंत. आमचे लेकरं मोठे होते आणि आहेत मागं सध्या नाही जाहीर यायचं कामं घेतलेले काही पण राईट कार्यक्रम करतात. कारण आमच्या वेळेला जीव व्हायला लागलं ते बोललं हे वाढून टबलं तो होतो हाताला. आता त्याला म्हणते काय मला तर म्हणणार नाही हो. जेवढ्या पक्षाचे बोलले विरोधी पक्ष बोलायला गेला त्यांचे काय चूक नाही यासाठी नियम नका. मला वाटतं कोण बाळासाहेब थोरात का कोण बोलले त्या दिवशी फडणवीस साहेब उठले ते म्हणजे थोरात साहेब आई बहिणीवर बोललो असं समजता. तुमच्या जर अशी वेळ आली एक मिनिटात मी धावून येईल तुमच्यासाठी. ते मिनिटात तू खाली बसले त्याला टाकायचे तू म्हणजे इतके चांगलं आहे. मग त्यांचे नेते मला सांगतो काय केलं फोन मी करते बा तुम्हाला गावात सांगायला गेला तुम्हाला मी लय मोठा मोठा नेते ते म्हणजे हे इतकं खुशी आहे ना याचा भरा केला तर असंच नीट करायला पाहिजे. ते तिला काय ठेवतो मला सगळं माहिती. ही पहिली वेळ असेल की देवेंद्र फडणवीस काय ठरवतो हे माहिती. पहिली वेळ असेल
कारण मी काय करतोय हेही त्यांना माहिती होतं. याचा अर्थ ते हे माझ्याजवळचे 500-100% फोडले. पैसे देऊन म्हणा कसे म्हणा फोडले. फडणवीस साहेब तुम्हाला माहित नाही तुम्ही पैशाने फोडता माझे लोक, पण मी विश्वासाने तुमच्या आसपासच्या सगळ्या जाती धर्माच्या लोक जिंकले. विश्वासाने तुम्ही काय करता ते सगळं मला सांगता. तुम्ही काळजी करू नका, कारण मी नाव नाही सांगणार, कारण त्याच्या आयुष्यात करिअरचा प्रश्न. मी काही संकेत पाळतो पाळणार आहे. तुम्ही झोपी घे आणि त्याला सगळ्यात जास्त तेव्हा आणायला की मी अगोदर षडयंत्राकडे याला कसं माहीत झालं आणि 36 आमदारांनी मंत्र्यांनी बैठक घेतली याला कसं माहीत झाली. आपल्यातला नेमका गद्दार कोण? मी नाही नाव सांगत, कारण तुम्ही मी आमचं सांगत नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांचे इतके खालचे विचार आहेत भयानक. पोलीस संरक्षण सुद्धा माझं कमी करत त्यांनी रोड बंद होते का? हे काट आहे भाजपाच्या एखाद्या कार्यकर्त्यावर राज्यभरात कुठेतरी हल्ला घडवून आणायचा मळ्यात. फडणवीस साहेब त्याला म्हणा तुम्ही गाडीच्या पुढेही मग सांगतो तुला मी काय तुमच्या संरक्षण संरक्षणाचं नाही गरज मला. माझे मराठी माझे संरक्षण करायला समर्थ आहे, खंबीर सुद्धा आहे. प्रत्येक गावात अर्ध गाव माझ आहे. तुम्ही कोणत्याही कपड्यात छटाले पण ते चिल्लर चालण्याला करू हेरेसोबत तुम्हाला एसपीला सांगता ते शिकला मॅडम बोलून त्यांच्या माध्यमातून शिकवल्या कमी करा आणि पोलीस बांधव बिघडून उभा देत. आता त्यांचा काही दोष नाही बोलून असल्यामुळे आम्ही रस्त्याने चालू का आमच्या मागे 2-3 किलोमीटर आमच्या पुढे 2-3 किलोमीटर फक्त सांगायचं गेला 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 पुढे गेला नाही का. ते लग्नात बघा मंडप असतो आणि एखादा पाहुणा मानाचा बसून तो कोपऱ्याला भासतो मंडपच्या, तसे कापरे कोपरे धरून भागतो. गरज नाही मला संरक्षणाची तुमच्या. माझ्या समाजाने माझ्या पोरं समर्थक मस्त 60 पोरं भिगोलीची रात्र दिवस काम करते ते मला काय होत. आताही लातूरच्या पोरांचं आम्हाला मध्ये आणले नाही गरज पडत तुमच्या संरक्षणाची आणि आम्ही समर्थक. तुम्ही कोणत्या कामात तुमच्या कार्यक्रम हल्ल्यात पाठवा. जसे त्या गिरीश माझे पाठवले होते संभाजीनगर हॉस्पिटलमध्ये. देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं बाईच्या माणसाच्या आरोग्य लपून माझ्यावर षडयंत्र करायला निघाले त्या हॉस्पिटलमध्ये. आमच्या राजे 15 मिनिटात साखर माझ्यावर आल्या आणि नुसत्या मग असं उभा आल्या पुढची बोलतीच बंद पडली. देवेंद्र फडणवीस साहेब कधीही तुमचा डाव मी यशस्वी होऊ देणार नाही. तुम्ही गलत माणसाला घ्यायला माझ्या नादाला आणखी करायला लावू नका. सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणी द्या. आम्हाला राजकारण नाही करायचं. राजकारण माझा आणि माझ्या समाजाचा मार्ग नाही. तुम्ही सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणी द्या. ठरल्याप्रमाणे सगळं आपलं काय ते द्या. हेच तुम्हाला डोक्यात घेऊन असते. पण 8 वर्ष राजा प्रयत्न केला तर राजकीय तुमचा सुपना साफ केल्याशिवाय मराठा आता होत नाही. मराठा गावाचे गाव जागे करा. पुन्हा एकत्र याची वेळ आली आता 6 करोड मराठ्यांनी एकत्र यायचे. हिंगोली आणि लातूर जर रस्त्याने जायला लागलं तुम्हाला 900 किलोमीटर लागले पाहिजे. त्याला इतक्या ताकदीला बाहेर पडा. माझा शब्द आहे तुम्हाला. माझा जीव जरी गेला तरी 1 इंचही तुमच्या लेकराला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय आणि तुमच्या लेकराच्या डोक्यावर त्या आरक्षणाचा गुलाल टाकल्याशिवाय 1 इंचही जीव गेला तरी मग वाटणारा शब्द लोकांनी थांबतो. धन्यवाद. जय शिवाय. सर्व समाजाला मला फक्त जायला वाटतं मला जाता येत नाही. त्यांना त्रास होणार याची काळजी घ्या. सकाळपासून तुम्ही जेवण केलेलं नाही. कृपया सर्वांना विनंती आहे सर्वांनी जाग्यावर असं विनंती आहे. लाईव्ह पोस्टर दाखवणार राष्ट्रगीत भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा तब शुभ नामे जागे तब शुभाशिष मागे गाहे तब जय गाता जन गण मंगलदायक जय है
भारत भाग्य विधाता जय है जय है जय है जय 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 है भारत माता की गुरु फिनिश सर्वांना विनंती आहे